तर त्यागालाही सुद्धा लाज तू अहिल्यादेवी होळकर यांचं होतं. कारण त्यांनी ज्या वेळेस त्यांचे कुंभेरची लढाई आहे त्याच्यामध्ये खंडेराव यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्या काळी सती जाण्याची प्रथा होती. पण त्यावेळेस त्या वारले खंडेराव आणि त्यांच्या चितेवर ही सती म्हणजे स्वतः आपण आत्मसमर्पण करणे चितेवरती हे त्यावेळेस चालायचं. पण त्यावेळेस मल्हारराव होळकर हे त्यांचे सासरे होते, सासरे नसून त्यांचे ते पिताच होते. पण त्यावेळेस त्या सती जात असताना मल्हारराव होळकर मोठमोठ्याने ओरडू लागलेत. एक शूर पराक्रम असा जेवता लोळत होता का आयले, अगं आयले माझा पुत्र गेलाय, पण हा पुत्र गेला नाही तर तू माझ्याच पुत्र म्हणून तू माझीच आहेस. आणि सांगायचं म्हणलं तर अंगाला शहारे येतात. तो जर काळ आठवला, कारण अहिल्यादेवी होळकर यांनी मल्हारराव होळकर यांचे ते शब्द ऐकले आणि सती जाण्याचा तो प्रयत्न आहे जावं लागत होतं तो त्यांनी मागे घेतला आणि ह्या रयतेचं रक्षण करण्यासाठी त्यांनी आपलं सर्व कार्य इथून पुढे चालू केलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणलं तर 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार जे अहिल्यादेवी होळकरांनी केला एवढंच नव्हतं, 5000 महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये 5000 मंदिराचा जीर्णोद्धार या अहिल्यादेवी होळकरनं केला आहे. म्हणजे सांगायचं म्हणलं तर अहिल्यादेवी होळकर यांनी कधीच भेदभाव, त्यांनी मस्जिद, मंदिर, गुरुद्वारा, बौद्धविहार याचा सर्वांचा म्हणजे त्यांनी कधीही जातीभेद केला नाही. म्हणजे असे हे अहिल्यादेवी होळकर यांचं मोठं कार्य होतं आणि कार्य ते आपण आत्मसात करावं. अहिल्यादेवी होळकर इतके म्हणजे त्यांच्यावर संकट आले पण त्या संकटाला जुगुरून त्यांनी जो सत्याचा मार्ग आहे तो सत्याचा मार्ग कधीही सोडला नाही. स्वतःच्या मुलाला दंड करणारी ती तिथं अहिल्यादेवी होळकर यांची. मी तर म्हणत तुम्ही 12 ज्योतिर्लिंग, 2 धाम, 3 धाम काही करू नका, फक्त अहिल्यादेवी होळकरांचे चरण स्पर्श करा, तुम्हाला सर्व समर्पित. कारण 5000 मंदिर बांधलेली आई जर तुमच्या इथं साक्षात आहे, तुम्ही फक्त दर्शन घ्या, तुमचा खरंच उद्धार होईल एवढं सांगतो आणि मी इथं थांबतो. जय मल्हार, जय.